Hi friends, welcome to Bright Future Hub Channel. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. What we are going to start today or learn today, telecom project. Okay, so सुरुवातीला आपण बघूयात टेलिकॉमचं डोमेन नॉलेज. ओके, तुमच्या रिअल टाइमशी थोडंसं मिळतं जुळतंय, म्हणजे द टर्मिनॉलॉजीज you guys are aware of because actually you are using these telecom services. ओके, जसं इन्व्हेस्टमेंट बँकिंग मध्ये फार कमी लोक म्हणजे ट्रेडिंग वगैरे करत होते, तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी नव्याने शिकायला लागल्या. कंपॅरेटिव्हली टेलिकॉम मध्ये यू गाईज आर फॅमिलियर विथ सम टर्मिनॉलॉजीज लाईक प्रीपेड, पोस्टपेड, बिल कसं जनरेट होतं अँड ऑल, चार्जेस, वेगवेगळ्या प्रकारचे चार्जेस आणि सर्व्हिसेस वेगवेगळ्या प्रकारच्या. ओके, सो ते आपण शिकणार आहोत. थोडासा इझी आहे इफ यू कम्पेअर विथ द इन्व्हेस्टमेंट बँकिंग प्रोजेक्ट, दिस टेलिकॉम प्रोजेक्ट समजायला सुद्धा आणि एक्सप्लेन करायला सुद्धा. ओके, सो telecom companies are like Vodafone, Amdocs, then I mean Vodafone, Amdocs, pure telecom. ओके, त्यांच्याकडे फक्त आणि फक्त टेलिकॉमचेच प्रोजेक्ट असतात. सो दीज आर द कंपनीज. ओके, आपले आउट ऑफ 101 ऑलमोस्ट 20 मुलं हे वोडाफोन मध्ये आहेत आता. देर आर 7 to 9 people देर आर इन Amdocs. Some are in IBM, some are in Wipro, some are in Infosys. Okay, in Infosys and in Wipro there are IB projects as well, there are telecom projects as well. Okay, but Vodafone, Amdocs are dedicatively, there are some projects in Syntel as well, then Accenture as well. Okay, so तिथे टेलिकॉमच्या ओपनिंग्स असतात बऱ्यापैकी. ओके, तर ते पण आपल्याला टार्गेट करायचंय. सो यू शुड बी रेडी फॉर टेलिकॉम. जसं आपण इन्व्हेस्टमेंट बँकिंगचा प्रोजेक्ट बघितला किंवा त्याच्यामध्ये आपण कुठल्या टाईपचे ऍप्लिकेशन डेव्हलप करत होतो, लाईक झिरोदा, अपस्टॉक्स और एंजल ब्रोकिंग. ओके, सो सिमिलर काइंड ऑफ ऍप्लिकेशन तुम्ही तुमच्या क्लायंटसाठी बनवत होता. कुठले क्लायंट होते तुमचे? इन्व्हेस्टमेंट बँकर्स. कोण होते ते? लाईक HSBC, बँक ऑफ अमेरिका, Citigroup. Okay, so they were your clients. So they used to approach to software company, let's say Wipro or Infosys, and Infosys will develop or they will fulfill their requirements in that application and they delivered the application. Okay, same ahe. There are some telecom companies, the international telecom companies, so they approach to these service based companies and they accordingly they will develop application and provide them. Okay, याच्यामध्ये फरक एकच आहे. द इन्व्हेस्टमेंट बँकिंग जे ऍप्लिकेशन आपण बघितलं, विच इज जे बनवलंय तुम्ही, त्याचा यूज कोण करणार होतं? एंड युजर डायरेक्ट. ओके, म्हणजे जे इन्व्हेस्टमेंट बँकर्स आहेत त्यांचे जे काही एंड युजर आहे, म्हणजे आपल्यासारखे आपण ट्रेडिंग करतो, ते यूज करत होते. बट इन टेलिकॉम ऍप्लिकेशन, सो बेसिकली दिस ऍप्लिकेशन इज युज्ड बाय दॅट कंपनी इट सेल्फ. ओके, म्हणजे त्यांचे एंड युजर आपण नसणार आहे, दॅट कंपनी इज एंड युजर ऍज वेल. फॉर एक्झाम्पल वोडाफोन आहे, वोडाफोनने त्यांचं ऍप्लिकेशन बनवलं, बट ते ऍप्लिकेशन कोणाला वापरायला देणार आहे? ते त्यांच्याच कॉल सेंटरला. म्हणजे तुम्ही एंड युजर जेव्हा एखादी कंप्लेंट घेऊन वोडाफोनच्या कस्टमर केअरला कॉल करतात, तेव्हा त्यांचे कस्टमर केअरवाला जो काही बंदा आहे किंवा जी काही मुलगी आहे, शी ओपन दॅट ऍप्लिकेशन विच वोडाफोन ओनली डेव्हलप. दोन्ही ऍप्लिकेशन मधला फरक परत एकदा एक्सप्लेन करतो जर कोणाला कन्फ्युजन असेल तर. ओके, सो जसं आयबी मध्ये आपला म्हणजे ऍप्लिकेशनचा एंड युजर कोण होता, म्हणजे सगळ्यात शेवटचा युजर कोण होता? आपल्यासारखे जे एंड युजर आहेत, ज्यांना इन्व्हेस्टमेंट वगैरे करायची. ओके, बट इन केस ऑफ दिस टेलिकॉम कंपनीज, ते ऍप्लिकेशन कोणासाठी बनवतात? त्यांचे एंड युजर कोण आहेत? त्यांची कंपनी इट सेल्फ. म्हणजे लेट्स से वोडाफोन एखादं ऍप्लिकेशन बनवते, सो दॅट ऍप्लिकेशन इज गोइंग टू युज्ड बाय देअर कस्टमर केअर टीम. ओके, मग तुम्हाला सपोज तुमचं इंटरनेट चालत नाहीये, तुमच्या इथे तुझं वायफाय चालत नाही, सो यू कॉल टू कस्टमर केअर आणि कस्टमर केअर वाले जे ऍप्लिकेशन ओपन करतात, मग इन दॅट ऍप्लिकेशन दे विल फाइंड त्यांच्या एंड युजरची इन्फॉर्मेशन अँड ऑल. ओके,
म्हणजे आपले इन्फॉर्मेशन. देन दे विल फेच आउट ऑल द डिटेल्स, त्यांची कंप्लेंट रेज करून घेणार, ती कंप्लेंट सॉल्व्ह वगैरे करणार. द ऍप्लिकेशन विच सर्व्हिस बेस्ड कंपनी किंवा जी इन्फी असेल, वोडाफोन असेल, त्यांनी बनवून दिलेलं असेल. अंडरस्टूड? एक जस्ट ओव्हरऑल आयडिया दिली. फार डिटेलमध्ये आपण इन फ्युचर अपकमिंग लेक्चर मध्ये किंवा आजच्या लेक्चर मध्ये आपण पण बघणार आहोत. ओके, नाव so we'll start with then the lecture now. So we'll start with the basic terminologies. You might be aware of some of you, but it's a simple term. तुम्ही तुमच्या सिलेबस मध्ये पण या गोष्टी शिकलेल्या आहेत. If you are a ENTC background or computer background. Okay. So the first topic, I'm sharing my screen. Yes. So tell me, what is telecom? Or it is a also telecommunication. Telecommunication चा short form आहे, that is telecom. Yes, anyone know what is telecommunication is? Exchange of a data or a voice over the long distance. Correct. Sir, it is Okay. a duplex communication. Sir. Not necessary it is a duplex. It can be a simplex. म्हणजे it's like a radio. फक्त वन वे कम्युनिकेशन चाललंय, रेडिओ जॉकी बोलतोय आणि तुम्ही फक्त ऐकताय. So that is also telecommunication. Not necessary it should be duplex only or simplex only. Yes, anyone, anything else? कुणाला काय अजून थोडं डेफिनेशन? Transmission of information over Yes. the distance. Yes, write down the definition first. What is telecom is? So sending a voice, data, picture or a fax. So this is becomes basically data from one point to another point using electronic medium. So what do you mean by electronic medium? Tell me first. Media or medium? Sir, WhatsApp. No. Using wires. Correct. Wired or wireless medium. Right? म्हणजे दोन पॉइंट आहे, फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. ते डिस्टन्स होतं, बट युझिंग देर इज वन मीडियम बिटवीन इट और कनेक्टर इन बिटवीन. सो वायर असेल किंवा वायरलेस असेल. ओके, इज टर्म कॉल्ड इट एज अ टेलिकम्युनिकेशन. अंडरस्टूड? And in short term it is called as telecom. Or you can also mention exchanging the information over the distance. Okay, exchanging the information over a distance using medium. So what is that medium is? Basically there are दोन प्रकारचे मीडियम असतात. एक असतं वायर्ड अँड अनदर इज व्हॉट? Wireless. येस. ओके, वायर्ड अँड वायरलेस. सो वायर्ड मीडियम कोणकोणते असतील? यू नो, Telephone. आय एम टॉकिंग अबाउट मीडियम ओनली, म्हणजे दोन्हीमध्ये दॅट आय एम टॉकिंग अबाउट. वायर्ड इन द सेन्स ऑप्टिकल फायबर. एनीवन अवेअर ऑफ ऑप्टिकल फायबर किंवा कोएक्सियल केबल? राईट, तुमच्या Yes, जो sir. केबल आहे Yes. घरी, केबल टीव्हीला आहे, दॅट कुड बी. सो what is telecom is? So it's sending voice, data, picture, fax, but through what? Through this wired network. It could be OFC, optical fiber cable, or it could be axial, coaxial cable, or it could be the copper cable, I guess. Right? Then what is the wireless medium? No, Sir, electromagnetic cloud. field. no, Wi-Fi, Bluetooth. no. Through antennas. Transmission and reception. जवळ जवळ आलीस, अँटीना जवळ आली. The landman type, that type. No, landman is a, I mean, that is local area network. Then, Man. no, Sir, radio waves, correct. Okay, Waves. radio waves or satellite as well, you can mention, right? So these are the mediums, guys. Okay, the internet, the Bluetooth, all these things, those are the services, guys. Okay, these are the mediums through which we exchange the information, and information in the form of what? Data. It could be image, it could be voice, right? It could be fax, it could be picture. Okay, any information, we are exchanging the information
फ्रॉम पर्सन ए टू पर्सन बी ओव्हर अ डिस्टन्स युझिंग मीडियम. मग ते आयदर वायर्ड असतील किंवा वायरलेस असतील. ओके, सो दॅट इज बेसिकली टेलिकम्युनिकेशन इज वी आर कम्युनिकेटिंग ओव्हर अ डिस्टन्स. अंडरस्टूड इथपर्यंत? Yes, sir. Yes. Okay, so now this is the telecommunication. Okay, so tell me, what are the different telecom companies that you aware of? Sir, Vodafone, BSNL. Correct. Jio. Amdocs. So Amdocs आहे का? टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर आहे Amdocs. Amdocsचा सिम वापरले का आजपर्यंत तू तेजा? नाही सर. Then how you say? आयडिया एअरटेल. Airtel है, Jio है. Correct. Okay, so there are basically these are the local operators or त्यांना म्हणतात ISP as well or service SPI as well, म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर्स, लोकल सर्व्हिस प्रोव्हायडर्स. Okay, so telecom I forgot to write telecom. Okay, so हे लोकल आहेत. Okay, which are those? Let's say Jio, Airtel, Idea. What else? एवढे ठीक आहे. These are the basics. Okay, but we need to focus on international telecom service provider. Now tell me, what are the international telecom service providers? Orange Belgium. What was that? Orange. Okay, sorry, I'm not aware of, but yeah, म्हणजे बेल्जियमची ही टेलिकॉम सर्व्हिस कंपनी आहे का? Yes. Okay, okay, thanks for learning of the day for me. Orange na? Yes. Okay, I'll so it's from for Belgium it is. Yeah. अक्रॉस द ग्लोब यांचे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात का हे? हो. What is spelling Belgium sir? I'm not aware of. Okay, fine. Anything else? AT&T. Correct. AT&T. What is AT&T stands for? American Telecommunication and Telegraphy. Networking. Telegraph. Okay. So what else? Anyone knows? BT. What is BT? British Telecommunication. Yes, BT Telecom it is. Okay. Anything else? Sir, Global Wireless. Okay, global wireless. कुठल्या याची आहे ती? Okay, so there is a Telstra. Okay, it's a big organization, big telecom service provider from Australia. The short form is Australian Telecom. So they made it as a Telstra. Okay, so I had work with this Telstra. They were my client. Okay, then what else? अजून कुणाला माहिती आहे? Swisscom. Swisscom. हा yes. Okay. Okay, so guys, so these are basically the well-known service provided. Okay, so as I say, I'm not aware of Orange. So you can write down this. Okay, so they are basically international telecom service provider. Okay, Telenet, then Verizon, Vodafone. Okay, this Telstra, AT&T, British Telecom. Okay, so these are the basic telecom service provider. Okay, then question arises की हे कुठल्या कुठल्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतात? What are the different services that telecom companies are providing? Yes, anyone knows? Internet services. Correct, internet services. Then SIM activation and deactivation service. but it is a service or what? I'm talking about products. त्या कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात? ऍक्टिव्हेशन डिऍक्टिव्हेशन ते करणार, पण ते प्रत्येक सर्व्हिसला करणार ना. जर पैसे भरले नाही तर डिऍक्टिव्हेट करणार, पैसे भरले तर परत ऍक्टिव्हेट करणार. राईट, आय एम टॉकिंग अबाउट सर्व्हिसेस. आता कोणीतरी म्हटलेलं इंटरनेट.
टेल मी. सिम प्रोव्हाइड करतात लाईक. बट काय करते तू सिम घेऊन? हा म्हणजे ह्याच्यासाठीच ना आपलं कम्युनिकेशन ह्याच्यासाठी. काय कम्युनिकेशन? गो स्पेसिफिक. लाईक Calling कॉलिंग साठी. कॉलिंग वगैरे करेक्ट. त्याच्यासाठी. व्हेरी गुड. व्हिडिओ कॉल. व्हॉइस कॉल. येस. आणि त्याच्यानंतर काही कंपनीज म्हणजे आपलं टीव्ही केबल पण हे केलं जातं. करेक्ट. करेक्ट. ओके. डिश यू कॅन मेन्शन. डिश अँटिना. राईट. तुमच्याकडे व्हिडिओकॉन आहे, एअरटेल आहे, जिओ आहे. व्हॉट एल्स? SMS, MMS. अजून काय? ओके, दॅट विल बी द ऍड-ऑन्स. पोस्टपेड आणि प्रीपेडचा बिलिंग सर्व्हिसेस पण असतात. बट दॅट इज अ टाइप ऑफ बिलिंग. दॅट इज नॉट द सर्व्हिसेस. ते टेलिकॉम बिलिंग ते काय प्रीपेड आणि पोस्टपेड विल बी फॉर व्हॉइस कॉल और फॉर इंटरनेट. राईट. काही स्पीकअप नाही यार. तुम्हाला माहिती आहे त्या गोष्टी, तुम्ही युज करताय. फक्त जरा हे लावा, तर्क लावा ना थोडे. तुम्ही युज करता सर्व्हिसेस. कॉलर ट्यून. दॅट विल बी द ऍड ऑन. म्हणजे तुम्ही जर कॉल करताय तर कॉल तुम्हाला रिसीव्ह होताना एखाद्याला कॉलर ट्यून, दॅट विल बी द ऍड ऑन. म्हणजे दॅट विल नॉट द बेसिक सर्व्हिसेस. सो आय एम टॉकिंग अबाउट बेसिक सर्व्हिसेस. फॅक्स. येस. व्हॉइस कॉल, फॅक्स, SMS, MMS, ब्रॉडबँड और फिक्स लाईन. ओके. व्हॉइस कॉल एव्हरीवन अवेअर ऑफ. आपण कॉलवर बोलतो. फॅक्स सर्व्हिसेस एव्हरीवन अवेअर ऑफ. Okay, SMS, MMS, I hope everyone is aware of. Short message services and multimedia message Multimedia. services. Okay, then this is important word. तुम्ही रोज वापरताय. Broadband and fixed, or it is also called as fixed line. तुमच्या घरी जे वायफाय बसवलेलं आहे ना आता, so that is broadband service. You might have heard this word, broadband. In more technical language, it is called as fixed line services. Okay. Fixed line services. Then internet connection. Okay, both are basically same. तुमच्याकडे जर राउटर असेल which is wireless, okay, and if it's wired then it will be the broadband. If it's wireless then you can call it as an internet connection. Okay, then there is a one concept called VoIP. It stands for व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल. त्याचे उदाहरण आहे जे तुम्ही रोज कॉल करता. व्हॉट्सअप कॉल. ओके. सो इट इज नॉट लाईक अ नॉर्मल व्हॉइस कॉल. सो इट विल यूज इंटरनेट टू कॉल. जो व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करता किंवा व्हॉट्सअपचा नॉर्मल कॉल तुम्ही करता किंवा स्काईप कॉल. सो दॅट इज VoIP सर्व्हिसेस. ओके. विच इज ऑल्सो कम्स अंडर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. ओके. जे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे ते सुद्धा कंपनी ऑपरेटर तुम्हाला प्रोव्हाइड करतात. These are telecom companies. Understood? Services or product? No question? सर प्रोडक्ट मध्ये काय आपण मेन्शन करा आणि सर्व्हिसेस मध्ये तर हे होतील आणि प्रोडक्ट म्हणजे Yes. So these are the products. Products Okay. or all services. म्हणजे बघ आता दुकानात गेला तू, किराणा दुकानात, Yes, ते sir. काय ते प्रोडक्ट तुला विकतात. म्हणजे काय देतात तुला? साखर, गुळ, शेंगदाणे वगैरे. राईट. सो दीज Yes, आर sir. द सर्व्हिसेस. टेलिकॉम कंपनीज दे आर सेलिंग द प्रोडक्ट्स. त्यांच्याकडे दुसरं काय आहे विकायला टेलिकॉम कंपन्यांकडे? येस सर. काय आहे दुसरं विकायला सांग मला. नाही सर. ते हेच विकणार ना तुला. व्हॉइस कॉल सर्व्हिस, इंटरनेट सर्व्हिस, SMS सर्व्हिस, MMS सर्व्हिस. राईट. सो दे Yes, आर sir. देअर प्रोडक्ट्स. Yes. ओके. Okay.